नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत पापडची भाजी. तुम्ही म्हणाल पापडची भाजी तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या या पद्धतीने तुम्ही देखील ही भाजी एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशी खात्री आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. पापडची भाजी बनवण्यासाठी या इथं मी ज्वारीचे पापड घेतलेले आहेत. तर हे ज्वारीचे पापड कसे बनवायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवरती अपलोड केलेला आहे. व्हिडिओला सुरुवात करूयात. सर्वात आधी आपल्याला एक छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेत आहे. यामध्ये पाव वाटी इतके सुके खोबऱ्याचे काप घालत आहे. सोबतच घालूया 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 2 ते 3 छोटेशा अद्रकचे तुकडे आणि फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. आणि पाण्याचा वापर न करता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे वाटण आहे ते आपण बनवून घेतलेलं आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. फोडणी करता 2 पळे इतकं तेल घालत आहे. तेल छान असं कडकडीत गरम झालं की पाव चमचा मोहरी घालत आहे आणि पाव चमचे जिरे घालत आहे. जिरे मोहरी छान असं फुललं की घालूयात काही कढीपत्त्याची पानं. सोबतच घालत आहे एक मोठ्या साईजचा बारीक चिरून घेतलेला कांदा. आता हा कांदा आपल्याला अगदी हलक्याशा रंगावरती या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशा वेळेस पापडची भाजी बनवणं हा उत्तम पर्याय आहे. ही भाजी चवीला अगदी भन्नाट बनवून तयार होते. कांदा छान असा परतत आला की आपल्याला बनवून घेतलेलं हिरवं वाटण घालायचं आहे. व्यवस्थित असं हे वाटण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालूयात काही सुके मसाले. पाव चमचा हळद पावडर घालत आहे, अर्धा चमचा बॅडगी मिर्च पावडर आणि 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालत आहे. याऐवजी तुम्ही कुठल्याही ठेवणीतलं काळं तिखट घालू शकता. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतावेत यासाठी आपल्याला यामध्ये मिक्सरचं भांडं विसरून पाव वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि हे मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्यामुळे आपल्या भाजीला रंग सुरेख येतो. या ठिकाणी हे मसाले अगदी छान असे परतून झालेले आहेत. आता यामध्ये आपल्याला गरम केलेलं पाणी घालायचं आहे. भाजी किती बनवायची आहे त्यानुसार तुम्ही इथं पाण्याची क्वांटिटी कमी अधिक करू शकता किंवा भाजीची घट्ट पातळ कन्सिस्टन्सी पाहून देखील पाण्याचा वापर इथं आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी भाजीमध्ये पाणी घातलेलं आहे. आता चवीकरता मीठ घालूयात. तर पापडची भाजी बनवत आहोत आणि पापडला देखील ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मिठाचा वापर अगदी बेताने करायचा आहे. सोबतच घालूया 2 ते 3 चमचे इतकं भाजून घेतलेलं शेंगदाण्यांचा कूट. आता या भाजीला अगदी छान अशी दणकून उकळी काढून घ्यायची आहे. भाजीला उकळी येत आहे तोपर्यंत आपण घेतलेले पापड आहेत ते अशा प्रकारे मोडून घेऊयात. तर इथं बघू शकता जेवढे पापड लागणार आहेत तेवढे मी इथं मोडून घेणार आहे. तर या पद्धतीने याचे आपल्याला तुकडे करायचे आहेत. जास्तही बारीक तुकडे न करता अशा प्रकारे मी याचे मीडियम साईजमध्ये तुकडे करून घेते. तर याच पद्धतीने आपण या पापडांचे तुकडे करून घेऊयात. ह्या आहेत त्या ज्वारीच्या भातोड्या आहेत. याची मी आज भाजी बनवत आहे. तुमच्याकडे या ज्वारीच्या भातोड्या नसतील तर तुम्ही दुसऱ्या तांदळाच्या भातोड्या किंवा तांदळाच्या ज्या पापड्या असतात त्याची देखील भाजी बनवू शकता. तर आता सर्व पापड मी अशा प्रकारे मोडून घेतले आणि उकळत्या रश्श्यामध्ये सोडलेले आहेत. आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर याच्यावरती झाकण न ठेवता ओपनलीच ही भाजी मी मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे. थोड्या वेळासाठी ही भाजी शिजत ठेवलेली होती. त्यानंतर बघू शकता हे पापड अगदी छान असे फुललेले दिसत आहेत. पापड हाताने थोडासा प्रेस केला की तुटत आहे, म्हणजे पापड छान असा शिजलेला आहे. या इथं आपली मस्त अशी अगदी चमचमीत अशी तर्रीदार पापडची भाजी बनवून तयार झालेली आहे. घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशा वेळेस ही पापडची भाजी बनवणं उत्तम पर्याय आहे. चवीला भाजी म्हणाल तर अगदी भन्नाट बनवून तयार होते. अतिशय टेस्टी भाजी चवीला लागते. आता ही भाजी तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता. सर्व करण्यासाठी ही भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. भाजीला रंग काही सुरेख आलेला आहे बघू शकता आणि सुगंध म्हणाल तर या भाजीचा अगदी घरभर दरवळत आहे. अशी टेस्टी भाजी बनवून तयार आहे.